मी सुकुमार शहा भुज येथील एक वेगळ्या जागी घेऊन आलेलो आहे. ही आहे राव लखा छत्री, जे जडेजा खानदानातील राजे आहेत त्यांच्या इथं छत्री म्हणजे समाधी अशा वेगळ्या स्थापत्य शैलीनं बनवलेल्या समाधी आहेत. माझ्या मागं आपण बघू शकता पूर्ण हा परिसर समाधीनं युक्त आहे. याला छत्री असं म्हणतात. आपण एकानंतर एक छत्री बघू. या छत्रीमध्ये तुर्की वास्तुकलेचं इन्फ्लुएन्स दिसू शकेल आपल्याला. सुंदर लाल दगडामध्ये बांधलेल्या छत्री ज्याच्यावर कलाकुसर सुद्धा बघण्यासारखी आहे. तर चला आपण पाहूया राव लखा छत्री भुज. सर्व आपण एरिया बघू शकतो जिथं छत्री बांधलेल्या आहेत. आपण एक एक करून हे बघूया. बरंच काम चालू आहे. सगळे असे नक्षीचे दगड, बऱ्याच छत्रींचा विध्वंस झालेला आहे. या झाडाखाली एक सुंदर छत्री आहे, पण या सगळ्याच्या घुमच किंवा मेघडंबरी पडलेल्या आहेत. या पुढील सुस्थितीतील जरा छत्री आपण बघू शकता. याच्यावरची कलाकुसर घुमतच्या इथली आपण बरेच क्षती पोचलेली आहे. अशा या सुंदर छत्री आहेत. आपण आत प्रवेश करू. सुंदर आहे. हे नक्षी बघा, चरण पादुका येतात आणि किती सुंदर डेकोरेटिव्ह आहे पाहू शकतो. हे छतावर पण नक्षीकाम होतं जे आता पोपट हिरगळीचं जसं दिसतंय तसं इथं या छत्रीमध्ये शंकराची पिंड आणि मागं 4 वेगवेगळ्या आकृती आणि हे मेघडंबरी करण्यासाठी, छत्री करण्यासाठी लागलेले पिलर. हा मधला भाग फक्त शिलालेखांसह लिहिलेला आहे, एकत्र करून आणलेला आहे. ह्या योद्ध्याची मूर्ती आहे आणि हा पूर्ण परिसर. हे वेगवेगळ्या छत्रीमधले, मेघडंबरीमधले एकत्र शिलालेख आणि त्यांचे राजांचे फोटो जागोजागी विखरून पडलेले आहेत. याच्यावरचं सुंदर डिझाईन आपण बघू शकतो. ही छत्री किंवा मेघडंबरी पूर्ण उभी आहे. याची पूर्ण क्षती झालेली आहे. पूर्ण एरियात आपल्याला असे दिसतात. ही छत्री सुंदर, या बारीक छत्री आपण बघू शकतो परत. आणि ही सुंदर छत्री आहे. इथं हे पूर्ण दगड पडलेले आहेत, कलाकुसर आहे. ह्या चरण पादुका आपल्याला बघू शकतो आपण. हे सगळे शिलालेख आहेत तिथं. संपूर्ण परिसर असे हे मेघडंबरी तुटून पडलेले आहेत. भूकंपामध्ये पण बऱ्यापैकी क्षती झाली याची. याच्यावर आपण कलाकुसर बघू शकतो. या इथं खाली ही पूर्ण मेघडंबरी आपण व्यवस्थित बघू शकतो. ही दुसरी, याच्यावर निळ्या रंगामध्ये केलेली कलाकुसर आपण छानपैकी बघू शकतो. यावर खाली असलेले नक्षीकाम, प्रत्येक छत्रीमध्ये आत जाण्यासाठी पोरपूजीने या इथं आपण रक्षक बघू शकता. आणि हा सुंदर नजारा पूर्ण नजर राहील तिथपर्यंत छत्री आहेत. आपण ही जी मोठी छत्री आहे त्याचा बाहेरून इथं वर उचललेलं आहे, पायाखाली बाळ आहे,
स्टोरी माहीत नाही आपल्याला, इथल्या लोकल स्टोरी पण असू शकतात. सुंदर झाड आहे इथं. घोड्यावर बसलेली देवता, हा डोंबाऱ्याच्या खेळासारखं. तळाला आपण कीर्तिमुख बघू शकतो. कीर्तिमुखाची ओळच आहे आणि वर वेगवेगळ्या देवता, झाड, इथं डोंबाऱ्याचा खेळ, घोड्यावर बसलेले आहेत. हे झाड, वेली, वर हंसांची लाईन आहे. या इथे छत्रीचा मागचा भागाला सुंदर कमान आहे. पोपट दिसत आहेत. या इथे मिथुन शिल्प आहे. इथे पण पायाखाली घेतलेलं ते अर्धवट शिल्प आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नाही. हा दुसरा दरवाजा. या इथं मेघढमरी तुटून पडलेले आहेत. या इथं सुंदर, इथं 2 रेड्यांची टक्कर आपण बघू शकतो. तसेच वर शिल्प आहेत, बरीच क्षती झाली त्यामुळं कळत नाही. इथं हत्ती आहे खाली. हे शिल्प वेगळं आहे. सिंहावर बसून सिंहावर बघतोय आणि आत बाण मारतोय तोंडामध्ये. शेजारी खंजीर घेऊन सिंहावर उभा राहिलेला. तिथं नर्तक आहे आणि खाली गोपी. मला वाटतंय ते कृष्णाचं चित्र आहे. या इथे मत्स्य अवतार दिसतो आहे, वराह अवतार. हे दशावतार असण्याची शक्यता आहे. इथं गरुड, मत्स्य अवतार, वराह असे छान शिल्प आहेत. आपण त्या दरवाजातून अरे जाताना चढताना दोन्ही बाजूला आता असे डिझाईन्स आहेत आणि हे सुंदर कमान. कमानीला दोन्ही बाजूला गणपती आहेत. सुंदर गणेशजी आहेत. सुंदर गणेशजी आहेत. हे द्वारपाल आहेत, ध्वस्त झालेले आहेत. या बाजूला मी तुम्हाला खालना दाखवले तसे बरीच शिल्प आहेत. आणि मेन दरवाजातून आत आल्यानंतर समोर छत्री आणि विविध खांब. सुंदर नजारा. इथं द्वारपाल आहेत. हे द्वारपाल आहेत. इथं लेडीज आणि ही छत्री. खूपच सुंदर नजारा. इथं विना घेतलेली बाई होती. चेहरा दोन्ही बाजूला आपण त्यांच्या ड्रेसवरची नक्षी बघू शकतो. खूप सुंदर नक्षी आहे. त्यांचे आभूषण. इथं नागकन्या. छत्रीमध्ये किंवा मेघमध्ये नाचणाऱ्या अप्सरा, नृत्यांगना असा इथं कन्सेप्ट आहे. वर मध्ये म्हणालं तसं खाली कीर्तिमुख आणि त्याच्या खाली हत्तीच्या जोड्या आहेत अशा. आणि वर सुंदर कमानी होत्या ज्या आता ध्वस्त झालेल्या आहेत. जेव्हा ते पूर्ण शिल्प असेल तेव्हा किती सुंदर दिसत असेल. या इथं कीर्तिमुखाच्या मध्येच एक
माकडांची किंवा द्वंद्व आहे माणसांचं आणि ह्या वरच्या वेगवेगळ्या अप्सरा. ही मूर्तीसुद्धा बघण्यासारखी आहे. आपल्याला स्टोरी माहीत नाही. पाय उचलून पायामध्ये कुठली तरी माळ तोडण्याचा प्रकार. हातात तिची कर्णफुलं त्या बाईची, हातातल्या बांगड्या आणि पायात माळ आहे किंवा घुंगरू आहेत. घुंगरू बांधण्याचा प्रयत्न असावा असं वाटतं. या शेजारील मूर्ती आपण बघू शकतो. हे फ्लूट वाजवणारी किंवा एक वाद्य आहे. ही मेघडमरी आपण 2 बघितल्या आणि आपण आता पुढं. पूर्ण क्षती झालेली पण त्याचा बेसमेंट काय आहे. खूपच सुंदर याच्यावर डिझाईन आहे. बाळ घेतलेली बाई, वर हत्तीवर मावरत आणि ह्याच्यावर पूर्ण डिझाईन लाल पत्थरमध्ये कोरलेलं डिझाईन. असं हे सुंदर. हे वर जायच्या पायऱ्या. या इथे पण मुलाला घेतलेली बाई आणि हत्ती. हे सुंदर डिझाईन बघा. पूरच दगडाची क्षती झालेली आहे पण आपण डिझाईन बघू शकतो. रासलीला, मोर, फुलं, वर सुद्धा असंच डिझाईन आहे. या इथली मूर्ती पूर्ण खंडित झाली आहे त्यामुळे कळत नाही, पण सिंह, अशी ही सुंदर छत्री. सुंदर आहे. आणि ही पलीकडची छत्री ज्यात आपण जाऊया. डमरी किंवा छत्री वर नसलेली पण एक सुस्थितीतली किंवा रिस्टोर केलेली ही एक छत्री इथं आपण बघू शकता. खूप सुंदर डिझाईन. बायका फुगडी खेळत असताना. आणि हे डिझाईन बघण्यासारखं आहे पूर्ण. मोर, सिंह. या इथं सिंहाला पंख आहेत आणि हे रेग्युलर सिंह आहेत. वरच्या बाजूला मोर आहेत. यातला रिस्टोर केलेला भाग. हे खूपच सुंदर डिझाईन आहेत. या इथे पण दुसऱ्या बाजूला सुंदर डिझाईन आहे. आणि आता आपण वर जात आहोत. हे सुंदर आहे. हे एक डिझाईन आपण बघू. छत्री बघून आपण ही छोटी छत्री आणि त्यानंतर हे रिस्टोरेशनचं काम चाललेली मोठी छत्री आहे. पण हे रिस्टोर केलेली आहे. ओरिजिनल माहीत नाही, काही भाग असावा. या इथं चारी बाजूला अशा 4 छत्री आहेत. जशा आहेत तशा सतीशिळ्या इथं पण बघायला मिळाल्या. या छत्रीमध्ये आपण सतीशिळ्या बघू शकतो. ह्या सतीशिळेवर कोरीव काम आहे. आणि या मागं सगळ्या छत्री.